काहीच नाही आहे काही तर लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे सॉरी अलाइड अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय साइन ए प्लस बी माझ्या मागे मागे तुम्ही पण बोलायचं माइक ऑन करून नाही माइक ऑफ करून साइन ए मायनस बी कॉस ऑफ ए प्लस बी आणि कॉस ऑफ ए मायनस बी दिसते क्लिअर टेन्शन नको घेऊ ठीक आहे कसं करायचं लक्षात घ्या ठीक आहे साइन मध्ये साइन कॉस कॉस साइन साइन मध्ये साइन कॉस कॉस साइन कॉस मध्ये कॉस कॉस साइन साइन कॉस मध्ये कॉस कॉस साइन साइन आला का लक्षात काले 4 वाजता बॅच मध्ये शिकवलं एक पोरगा जोरानं मग मला माय हे एवढं सोपं होतं काय म्हटलं कोण काय झालं बा मला तर आठवलं नाही मग कठीण होतं त्याला कोणतरी काहीतरी सांगितलं असं बरोबर आहे फर्स्ट अँगल सेकंड अँगल फर्स्ट अँगल सेकंड अँगल चालू द्यायचं असं साइन में साइन कॉपी साइन में साइन कॉपी कॉस में साइन चेंज कॉस में साइन चेंज वापस आहे का साइन काय होते साइन मध्ये मेरे पीछे पीछे दोहराओ ठीक है माइक ऑफ करके दोहराना साइन में साइन कॉस कॉस साइन साइन में साइन कॉस कॉस साइन कॉस में कॉस कॉस साइन साइन कॉस में कॉस कॉस साइन 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 में साइन कॉपी साइन में साइन कॉपी कॉस में साइन चेंज कॉस में साइन चेंज अलग रैप है कि नहीं रैप रैप असते तसं जाता साइन में साइन कॉस कॉस साइन साइन में साइन कॉस कॉस साइन cos में cos cos sin sin cos में cos cos sin 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 में sin copy sin में sin copy cos में sin change cos में sin change बिल्कुल रॅप आहे तसंच करायचं माइक ऑन ऑफ नाही करायचं ऑन नाही करायचं माइक ऑफ करा बाकीच्यांना प्रॉब्लेम होतो स्क्रीन माझी दिसत नाही त्यांना तुमची स्क्रीन दिसते ठीक आहे आलं लक्षात इथपर्यंत इथं फर्स्ट अँगल सेकंड अँगल चालू द्यायचं आलं लक्षात आणि फर्स्ट अँगल सेकंड अँगल ऍक्च्युली ए आणि बी चा आहे ते आता मी ए आणि बी याच्यासाठी म्हणत नाही कारण की पेपर मध्ये मग मॅक्झिमली काय होत असते लक्षात घ्या रश्मी चोपडा किधर गए रश्मी गायब मत हो श्रुती मुद्गल आवाज येतोय का माझा तुला ए श्रुती हो सर हो सर समजून झालं का अगं समजते आहे का नाही अरे हो सर बर बर कशाला अजून जाईल सांगतो आता बघ एक मी छोटस एक्झाम्पल घेतो आणि लगेच मग आपण पुढच्या एक्झाम्पलला स्टार्ट करू ओके एक्झाम्पल असं आहे प्रूफ दॅट tan of pi by 2 plus theta equals to minus cot theta एक्चुअली अगर ये एग्जाम्पल मैंने ऐसा आपको बोला कि tan pi by 2 plus theta की वैल्यू निकालो तो बाय यूजिंग झिंगाट रूल यू कॅन फाइंड आउट द डायरेक्ट व्हॅल्यू बरोबर आहे की नाही पण आपण ऍक्च्युली झिंगाट रूलच्या पहिलेची मेथड सांगत आहे वन्स अपॉन अ टाइम वे बिफोर एनाबेला कोणता पिक्चर होता तो ते म्हणते ना ते वे बिफोर एनाबेला देयर वॉज अ काहीतरी कॉन्ज्युरिंग यस बरोबर आहे की नाही तर प्रश्न असा आहे की ऍक्च्युली झिंगाट जे असते की नाही हे इट्स अ सन और डॉटर काही म्हणा लेकर म्हणू आपण इथं इट्स द लेकरू ऑफ जे आता आपण शिकत आहे ते ज्याला आपण म्हणत असतो कोणते अँगल जे आता आपण शिकत आहे ते अलाइड अँगलचे फॉर्म्युले सॉरी कंपाऊंड अँगल मी ते हे चुकीचं लिहिलं होतं अलाइड अँगलने कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले इज दॅट ओके तर साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी याचं हे लेकरू आहे झिंगाट रूल मध्ये फक्त झिंगाट रूल मध्ये आपण काय करतो डायरेक्ट साइन प्लस वैल्यू म्हणजे ते ऐड शुगर टू कॉपी वगैरह जो जिसके कमरे में रहा तो पॉजिटिव दूसरे के कमरे में गया तो नेगेटिव लाइक दैट लेकिन अभी यहाँ पे हमें ये प्रूफ करना है तो हम प्रूफ कैसे करेंगे अच्छा मैं एक tan का फॉर्मूला लिख के देना भूल गया तो चलो ठीक है कोई इश्यू तो नहीं है एक काम करतो मी आता मैं आऊ tan ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा बरोबर लक्षात येता tan ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा बरोबर साइन बाय कॉस ट्रिग्नोमेट्री मध्ये साइन कॉस में कन्वर्जन अँगल सेम होणार म्हणजे ज्याला तुम्ही साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं त्या साइन कॉसचा अँगल तोच राहणार पाय बाय 2 प्लस थीटा पाय बाय 2 प्लस थीटा अबे जीन्स बदलणार आहे का मैं मेरे मम्मी पापा के जैसा दिखता तुम तुम्हारे मम्मी पापा के जैसे दिखते
तो इसके मम्मी पापा कौन है, ये हो गए ना, तो जीन्स तो सेम ही रहेगा ना। अरे अरे बराबर है कि नहीं, जीन्स तो सेम ही रहेगा ना। तो ये जीन्स है इसका, तो ये तो सेम ही रहने वाला है, तो डेफिनेटली ये एंगल दोनों में ट्रांसफर हो जाएगा। अब सुनो यहाँ पे साइन ए प्लस बी की वैल्यू, साइन कॉस कॉस साइन, कॉस मध्ये कॉस कॉस साइन साइन, साइन मध्ये फर्स्ट अँगल सेकंड अँगल फर्स्ट अँगल सेकंड। मी बिलकुल झामाझामल नसतो करत, मॅथ्स मध्ये माणूस नेहमी दोन गोष्टी बनते, एक तर जम्या बनते नाही तर झाम्या बनते। आलं का लक्षात? जर तुम्हाला झम्या म्हणायचं नसेल, जम्या बनवायचं असेल, तर ज्या गोष्टी मी सांगतो बारीक बारीक त्या गोष्टी ऐकायच्या, या गोष्टी कुठंच लिहिलेल्या दिसत नाही, मी कुठून तरी वाचलेला नाहीये, मी माझ्या अनुभवातून शिकलेलो आहे। नाहीतर मग काय करा, हा अनुभव जर तुम्ही घेणार नाही, आलं का लक्षात, मग तुम्ही ऐन पेपरच्या मुद्रा करत राहा, मुद्रा म्हणजे दे रे बाबा एक गणित, दे रे बाबा एक गणित, आलं ना लक्षात, मग ते एक गणित सांगायसाठी तुम्ही काही करू शकता, असं नाही करायचं आपल्याला। फर्स्ट एंगल सेकंड एंगल फर्स्ट एंगल सेकंड एंगल, साइन में साइन कॉपी कॉस में साइन चेंज, लक्षात। आता साइन पाय बाय 2 म्हणजे किती बोला, 1 इंटू कॉस थीटा प्लस कॉस पाय बाय 2 म्हणजे 0 इंटू साइन थीटा अपॉन कॉस पाय बाय 2 1 इंटू कॉस थीटा प्लस सॉरी कॉस पाय बाय 2 किती होते, 0 होते, हा इसको मतलब माइनस थीटा है ना, थीटा माइनस साइन पाय बाय 2 म्हणजे किती बघ, 1 इंटू साइन थीटा, ठीक है। पुढे काय होते, लक्ष देना, 1 इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा, 0 से जो टकराएगा खुद 0 बन जाएगा, इकडे तसंच माइनस साइन थीटा। आता एक महत्वाचं आणि एकदम असं हे आहे, रूल आहे, तो मी तुम्हाला सांगून घेऊन राहिलो, कोणता रूल आहे, कॉस थीटा प्लस 0 जर केला तर उत्तर नेहमी कॉस थीटाच येणार, तसंच खाली माइनस साइन थीटा येणार, आणि कॉस बाय साइन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की कॉट थीटा होते, फक्त हा माइनस साइन लिहायचा राहिला। हेच तुम्हाला प्रूफ करा, कधी कधी काय होतं की थीटा लिहित असताना थीटा माझे असे वेगळे वाकडे कशी निघतात, तुम्ही समजून घेत चला, भावनाओं को समजो। अब उमर का तकाजा है, ठीक आहे, म्हातारपणामध्ये थोडंसं होते असं कधी कधी माझ्याकडनं, लिहा पाहून घ्या बरं एकदा। कोई इशू प्रॉब्लम, बोला गिला सुखा, कुछ इशू होगा तो बोल दो अभी। चलो मैं आगे का लू फिर सर। है ये पुढचं घेऊ, बर पुढचं घेऊ, कोण बोलला आता, हा रिपीट आपला करा ना हा एकदा। रजत, रजत आहे का तू, रजत आहे का रे तू, हो सर। कसा आहे, चांगला हो सर। व्हेरी गुड, मी पण छान आहे। हो सर, रिपीट करा ना एकदा। कुणाला, हा मी मला पण चांगला आहे, हा सांगतो, मी पण चांगला आहे म्हटलं। सर रिपीट करा ना। अरे रिपीट असतं केलं, काय रिपीट करत होता, अच्छा गणित म्हणत आहे काय, मी हो, म्हटलं जे हो. बोलतो रिपीट करत आहे काय, होते नाही कधी सर. कधी काय tan पाई बाय 2 प्लस थीटा झालं ना, तो एक्चुअली कैसा है माहिती है क्या, यहाँ पे ना एक फॉर्मूला एक्चुअली tan ए प्लस बी का, मेरे पास में मैं फॉर्मूला आपको बताया नहीं मैंने, तो इसलिए मैंने क्या किया, यहाँ पे चालाकी की है। चालाकी मैंने क्या किया, देखो मैं बचपन से बहुत होशियार हूँ, तो मैंने थोड़ी सी होशियारी किया, मैंने tan को sin बाय cos में कन्वर्ट कर दिया। अब हमेशा देखना ट्रिग्नोमेट्री के 3 जनरल रूल, जो भी इस 3 जनरल रूल का रोज सुबह शाम को पाठ करेगा अगरबत्ती और एक घी का दिया लगा के, उसे कोई भी ट्रिग्नोमेट्री का संकट छू नहीं सकता। तो रूल क्या है, रूल क्रमांक 1, हमेशा साइन कॉस में कन्वर्जन करना। रूल क्रमांक 2, कन्वर्जन करने के बाद में एंगल वही रखना जो पुराना वाला एंगल था। रूल क्रमांक 3, स्क्वायर रहा तो ही आइडेंटिटी यूज करना, बीच बीच में साइन स्क्वायर, मतलब तुम क्या करते मालूम है कि बिना स्क्वायर की भी आइडेंटिटी लगा देते, ठीक है ना। तो इसलिए ये 3 रूल तुमको हमेशा ध्यान में रखना चाहिए, और इसका रोज जाप करना चाहिए, सुबह शाम को घी का दिया और एक अगरबत्ती लगा के, ताकि ट्रिग्नोमेट्री के कोई भी संकट तुमको छू नहीं सकेंगे। अन्यथा फिर ट्रिग्नोमेट्री की जितने भी घोस्ट है, जितने भी भूत है, वो सारे तुम्हारे पीछे लगेंगे। रूल में वापस से एक बार बोल रहा, ध्यान रखना, मैं लिख के दूंगा बाद में जब उसका समय आएगा तब। साइन कॉस में कन्वर्जन, रूल नंबर 2, एंगल को सेम रखना, रूल नंबर 3, स्क्वायर रहा तो आइडेंटिटी लगाना। तो मैं सारी की सारी रूल्स का यहाँ पे यूज कर रहा, देखो tan साइन कॉस, tan का जो एंगल था वही मैंने उसको एक्सपांशन को जो एंगल दे दिया,
साइन पाई बाय 2 प्लस थीटा साइन कॉस कॉस साइन, साइन में साइन कॉपी फर्स्ट एंगल सेकंड एंगल, कॉस कॉस साइन साइन साइन, कॉस में साइन चेंज फर्स्ट एंगल सेकंड एंगल, बस ये वैल्यू डाल दिया। ऐसा पहली बार नहीं हुआ है, ऐसा बहुत बार हो चुका है। तो कॉस थीटा माइनस साइन थीटा अपॉन मध्ये कॉस बाय साइन झाला कॉट आणि हा माइनस आहे, संपलं। लक्षात समजून झालं की नाही समजून झालं? हो सर. कळलं तरच हो म्हणायचं, बरं पैसे देऊन बसून राहिलो आपण इथं, नाही म्हटलं तर विचारायचं मला। चला आता मी छोटे छोटे काही एक्झाम्पल्स घेतो, त्या एक्झाम्पल कडे तुम्ही लक्ष द्या, पण त्याच्या पहिले मी तुम्हाला 2 फॉर्म्युले लिहून देतो, ते फॉर्म्युले तुम्ही अत्यंत प्रेमाने ग्रहण करावे अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करू की धमकी करू ते तुम्ही मला सांगा पाहिजे। काय करायचं आहे वेदांत मेटकर? भूकलाटते आहे, धमकीत देतो बरोबर। अशी वेदांत मेटकरला धमकीशिवाय गोष्ट समजत नाही की नाही वेदांत? सर जागे आहे ना। मग मग आहे ना बाकीचे, तू बुक घेऊन यायचं यार, लक्षात ठेव काय tan a प्लस बी tan a मायनस बी काय होतं लक्ष द्या। फॉर्म्युला कडे एकदम प्रेमाने पाहायचं। sin a प्लस बी sin a मायनस बी cos a प्लस बी cos a मायनस बी चे लिहून दिले, tan a प्लस बी tan a मायनस लिहून देऊन राहिलो, कृपा करून लक्ष द्यायचे। दोन गोष्टी आहे, हे प्रूफ करायला पण येते, तो भाग आपण नंतर बघू। सध्या मला प्रूफ नाही करायचा, सध्या मला जस्ट एक्सपांड करायचा। एक्सपांशन काय आहे लक्ष देता, इथला जो रूल है सॉरी मधातला जो एंगल है प्लस के लक्षात ठेवायचा। इसके पहले भी मैंने बोला था, जिस प्रकार से समझ लो ये आपका मिक्सर है, इस मिक्सर में मैंने यहाँ पे डाल दिया हल्दी, पीसने के लिए हल्दी डाल दी, हल्दी हाँ हल्दी हाँ, और यहाँ पे मैंने डाल दिया मिर्ची, मिर्च डाल दी। मुझे थोड़े कभी कभी मराठी वर्ड्स याद नहीं आते पढ़ाते समय, तो यहाँ से मैंने हल्दी डाल दी, ये भी गलत है, हल्दी ये क्या पता क्या सही, छोड़ो। यहाँ से मैंने हल्दी डाल दी, यहाँ से मैंने मिर्च डाल दी और घुमा दिया, और आप ऐसा एक्सपेक्ट कर रहे हैं कि सब मिक्स होने के बाद में आपको अलग से हल्दी और अलग से मिर्ची मिल जाएंगे, तो जैसा ये पॉसिबल नहीं है, उसी प्रकार से tan ऑफ a प्लस बी को जाता है का कहीं रस्त्यावर घर असून हाच एक प्रॉब्लेम आहे, भल्ले उमलते असं वाटतं ना, काही काही एवढे घुमवते भाजीवाले, असं वाटतं त्याचे लिव्हर सारे फेफडे वेफडे अशा तोंडातून बाहेर येईन आता, एवढे घुमा मारत राहते। काय tan ऑफ a प्लस बी चे सांगून राहिलो, लक्ष देता। tan ऑफ a प्लस बी फॉर्म्युला काय लक्ष द्या, या प्लस कडे लक्ष देता, tan a प्लस tan b हुकुम का इक्का प्लसच्या अपोजिट साइड माइनस tan a इंटू tan b। हे तुम्ही 9वीत पाठ केलेलं असेल, 9वीत की 10वीत मला आठवत नाही आता, कुठं तरी होता पण हा फॉर्म्युला, एवढं नक्की, पण नसला तरी पाठ करून टाका। tan ऑफ a मायनस b, रोज हे फॉर्म्युले सकाळ संध्याकाळ लिहायचे, एक वेळा, फक्त एक वेळा, फक्त एक वेळा, जास्त वेळा नाही बस। मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले नंबर 2 आणि फॉर्म्युले नंबर तिकडचे 4 आणि 2 6, एवढ्या फॉर्म्युलावर सगळं तुमचं गणित जमते। आता इथं मी जास्त तमाशे करत नाही, कारण की हे जे एक्झाम्पल आहे म्हणजे फॉर्म्युले आहेत थोडेसे इम्पॉर्टंट आहे आणि मला नाही तमाशे करायचे इथे, त्याच्यामुळे तुम्ही हे ऍज इट इज लक्षात ठेवा, पाठ करा। काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा। याचे आपल्याला प्रूफ्स पण है, पण वो प्रूफ्स अपन थोड़ा देर बाद में देखेंगे, अभी फिलहाल तो आप इतना ही देख लो क्योंकि वो ऐसे भी समझ में नहीं आता, ठीक है। अब रह गया सवाल कि सर ये हम पढ़ क्यों रहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्टीचा एक बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मी त्या लोकांपैकी एक आहे की आपण जे करतोय हे आपण शिकून कोण राहिलो, काय फायदा आहे आपल्याला हे शिकण्यात, बरोबर आहे की नाही? तर आपण शिकून कोण राहिलो, ये अपन क्यों पढ़ रहे ये सब, त्याच्यासाठी मी हे सांगून राहिलो। देवराज हो गए क्या? हैशटैग अपन काय को सीख रहे है, ठीक है, ऊपर हो गया वो अपन चाहिए। देखो काढा बरं याची व्हॅल्यू, 2 मिनिटं नाही देत तुम्हाला, मी फक्त 15 सेकंद देतो, 15 सेकंदात तुम्ही मला साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू सांगा, तिथपर्यंत मी पाणी पिऊन येतो।
बरं, उत्तर आलं का कोणाचं? हो, एक दिसून राहिलं. थांबा, हा उत्तर पाहू द्या मला. काय दिलं उत्तर? बोला सर, काय बोलू? उत्तर सांगा. तुम्ही तर असे बसता की बस रे बस. हा, लग्नात आले जसे डाळ भाजी खायसाठी. सांगा पटकन. देवराज, क्या निकाला आंसर? साइन 15 का। ढूंढो टेबल के अंदर, ढूंढो, निकालो टेबल जो मैंने लिख के दिया था बरसों पहले, याद करो। याद है क्या आपको? देवराज आहे नाही वाटते. धांडे मॅडम, सापडला का साइन 15 डिग्री? ओ धांडे मॅडम, माझा आवाज नाही येत का तुम्हाला? हॅलो, 1/4 येऊन राहिला सर. हाँ ठीक है, ये 13 का, हाँ ठीक है देवराज। वो साइंटिफिक कैलसी में नहीं डालना था तुमको आंसर। मुझे एक बात बताओ, ये 15 डिग्री नाम का ऐसा कोई एंगल है क्या प्रेजेंट? बोलो, 15 डिग्री नाम का एंगल क्या आपके साक्षीदाती वेलकम, क्या आपके टेबल के अंदर 15 डिग्री नाम का एंगल प्रेजेंट है? ढूंढो उसको, बताओ मुझे अभी के अभी। तो पावर मैथ्स एकेडमी के 1000 साल के इतिहास में सबसे पहली बार मैं सवाल पूछ रहा, मेरे को कोई आंसर नहीं दे रहा, ठीक है ना? तो मैं ही आंसर दे देता। ऐसा कोई एंगल टेबल में प्रेजेंट नहीं है। जो स्टैंडर्ड एंगल्स है उनके नाम है 0, 30, 45, 60 आणि 90। रह गया सवाल सर ये स्टैंडर्ड एंगल क्यों आए? तो इसके लिए मैंने आपको बोला था, एक्चुअली ये हमने किया हुआ है इक्विलैटरल ट्रायंगल और राइट एंगल ट्रायंगल्स। इक्विलैटरल ट्रायंगल में एक 60 डिग्री रहता, 60 डिग्री का हाफ 30 रहता, इसलिए ये दो स्टैंडर्ड बन गए। राइट एंगल में ये 90 रहता और 90 का हाफ 45 रहता, इसलिए ये स्टैंडर्ड बन गया। इसके अलावा 90 तो क्वाड्रेंट है, तो 90 इंटू 90, 90 इंटू 2 इंटू 3 तो चलता रहेगा, तो कोई इशू नहीं। तो अगर तुम इन सब में भी देख लो स्टैंडर्ड एंगल में, तो आपको पता चलेगा कि ये 15 डिग्री नाम का कोई भी प्राणी स्टैंडर्ड एंगल के इसमें प्रेजेंट नहीं है, ठीक है? तो फिर से मैं एक बार देख रहा, 0, 30, 45, 60, 90 आलं का लक्षात? काय म्हणून राहिलो मी? समजून आलं का? हा, हो सर. कारण की 15 डिग्री नावाचा अँगल याच्यात प्रेझेंट नाही आहे. मग आता करायचं कसं? बरोबर आहे की नाही? छटाकभर गणित नाही, किलोभर कन्फ्युजन, असं नाही झालं पाहिजे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं, तर त्याचा मी उपाय तुम्हाला सांगून राहिलो, तो तुम्ही लक्ष द्या. जर स्टँडर्ड अँगल म्हणजे 15 डिग्री या अँगल पैकी नसन, माय काय बोललो मी, लक्ष द्या. 15 डिग्री जर या अँगल पैकी नसन तर काय करायचं, याच्यामध्ये असे दोन अँगल शोधायचे ज्यांची बेरीज म्हणजे ऍडिशन आणि वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन 15 डिग्री आली पाहिजे. शोधा. ऐसे दो एंगल ढूंढो जिसकी सम या फिर माइनस 15 डिग्री आने को होना. ढूंढो बरं. 45, 30. मग ढूंढले किती भेटले? 30, 45 पण भेटते, 60, 45 पण भेटते. बिलकुल बरोबर आहे. लिहिताना फक्त लक्षात ठेवायचं की बिग मायनस स्मॉल झाला पाहिजे. जमी घ्या तुम्ही. आता इथं लावायचं साइन कॉसचा फॉर्म्युला, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला, साइन कॉस कॉस साइन, फर्स्ट एंगल सेकंड एंगल, साइन कॉस कॉस साइन, फर्स्ट एंगल सेकंड एंगल, फर्स्ट एंगल सेकंड एंगल, साइन में साइन काफी, साइन 45 डिग्री आता 1/√2, cos 30 आता 50/2 माइनस cos 45 आता 1/√2, sin 30 आता 1/2. इतना सब करने के बाद में पता चलेगा कि जो चारवाक ने मेरे को वैल्यू दी थी वो तो गलत हो गई, है ना?
तो फिर यहाँ पे आएगा 1 इंटू कुत्ती इज इक्वल टू कुत्ती, तो ये आएगा तुम्हारा टर्टल माइनस 1 इंटू 1 बराबर 1, ये आएगा आपका टर्टल। तो यहाँ पे एलसीएम ले लो, एलसीएम का मतलब क्या होता है, एलसीएम म्हणजे काय, एलसीएम म्हणजे काय, अगर तुम्हारा डिनोमिनेटर सेम है तो उसको ऐसा सेम टू सेम लिख देना और ऊपर में चुपचाप ऐसा कैलकुलेशन कर देना, ठीक है ना। हालांकि अगर किसी को जोड़ का कैलकुलेशन आ रहा तो वो आगे भी इसका कैलकुलेशन कर सकता है, लेकिन मुझे जोड़ की कोई चीज नहीं आती जो मेरे काम की नहीं है, मुझे वही चीज जोड़ से आती है जो मेरे काम की है। तो यहाँ पे मुझे कैलकुलेशन जोड़ से नहीं आ रहा, अगर आपको आ रहा तो आप यहाँ पे √2 से डिवाइड एंड मल्टीप्लाई कर दो, ठीक है, लेकिन मत करना, अच्छी बात नहीं है। समझ डाला कि नहीं समझ डाला। तो मैंने क्या किया, मैंने क्या किया, 15 डिग्री यह स्टैंडर्ड एंगल, एक मिनट ब्लू पेन से लिखता है, सॉरी ब्लैक पेन से लिखता है, 15 डिग्री यह एसटीडी म्हणजे स्टैंडर्ड एंगल नहीं हुई। तो हम क्या करत है, हम यहाँ पर 15 डिग्री को स्टैंडर्ड एंगल्स के सम ऑब्लिक डिफरेंस में लिखो और सॉल्व करो, बाद में करो, सॉल्व करो ना के बाद आंसर आओ ना, फिर खत्म हो गया। कोई इशू है इसमें बोलो। 10 मिनिटं बाकी आहे फक्त, किती मिनिटं बाकी आहे पहा, जे पीसी वर बसलेले आहे लेकर, हाऊ मेनी टाइम्स आर बाकी, 10 मिनिटं. 10 मिनिटं बाकी आहे. बर स्वराज, तू लेट कोण जॉईन झाला, मला तर तू आताच दिसला. अच्छा होता का तू, सांगितलं पण तुम्ही आहे म्हणून, माझी एनर्जी वाया गेली. बर होत असते, टेन्शन नाही. बरं जमलं का तुम्हाला गणित, असं जमलं नाही पाहिजे, झुमलं पाहिजे जोरदार, झुमलेले गणित लक्षात राहतात, लक्षात घ्या, ठीक आहे. साइन 15 डिग्री मी काय सुरू केलं मी विसरून गेलो सांगायचं, मी ऍक्च्युली एक्सरसाइज नंबर 3.1 सुरू केलेला आहे, तर पहिले मी याला मोडतो, ठीक आहे. एक्सरसाइज नंबर 3.1 सुरू केलेला आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 1 मधलं पहिलं गणित घेतलेलं आहे. एक्सरसाइज नंबर 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 मधलं पहिलं गणित घेतलं. आता मी दुसरं गणित घेऊन राहिलो, तवज्जो फरमाइएगा. cos 75 डिग्री हे गणित पेपरात आले नाही, जर पेपर झाले तो, जर हे गणित पेपरात आले नाही तर बिनधास्त एक काम करायचं, आलं का लक्षात, काय करायचं, पहिले आपल्या पेपरला असा पेन खाली ठेवून द्यायचा, पेपरला अशी घोडी घालायची, बाजू समोरच्या पोराला आवाज द्यायचा, त्याचा पेपर हिसकाचा फाडून फेकून द्यायचा, भोपळून द्यायचा, आलं का लक्षात. हे गणित पेपरात आले नाही तर पेपर जागच्या जागी फाडून फेकून द्यायचा, बाजूचा आपला नाही, ठीक आहे. वापस एकदा सांगून राहिलो, लक्षात आहे. बिकॉज दिस 75 डिग्री इज नॉट युअर स्टँडर्ड अँगल, तर तुम्ही काय करणार, या 75 डिग्रीला स्टँडर्ड अँगलच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये लिहिण्याचा प्रयत्न कर. मला सांगा 45 plus 30. व्हेरी गुड. 45 प्लस 30, पुढे काय करणार, कॉस कॉस, साइन साइन, फर्स्ट एंगल सेकंड एंगल, फर्स्ट एंगल सेकंड एंगल, कॉस में साइन चेंज, बिल्कुल रैप है, लक्षात घ्या. आता मला रैप चांगला म्हणता नहीं है, हालांकि मैं गाना ठीक ठाक गा लेता, रैप नहीं आता मेरे को. तो cos 45 आता 1/√2, cos 30 का मतलब आता 50/2 माइनस sin 45 1/√2. काही नाही पाठाचा, मला बोटावरच पाठ आहे बा. sin 45 येते 1/√2, sin 30 येते 1/2, cos 30 येते √2, पाठच आहे माझा. तर इथे तुझं सांगलूत कर, हे सांगलूत कर, 2/√2 माइनस 1/√2, तो येते √3 माइनस 1/√2. कळलं तो हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता सांगा बरं कोण होय तो जो मला म्हणे ट्रिग्नोमेट्री कठीण आहे म्हणे, दादा भाविका लोखंडे असं म्हणत असते काय, मी काय म्हटलं, बरं ते जाऊ दे, तू काय म्हटलं.
हे सांग मला, हार्ड आहे की कठीण आहे हे? भाविका, सर हार्डी नाही आहे, कठीण आहे, इझी आहे. आपल्या क्लासमध्ये फक्त एकच जण हार्ड आहे. काय? ते म्हणजे आपले विचार. आलं का लक्षात? बाकी सगळं सोपं असते. आपण विनाकारण सिम्प्लिसिटीला हार्डनेस मध्ये कन्वर्ट करतो. वेळ नाहीये, 10 मिनिटं बाकी आहे म्हणून मी समोरचं गणित नाही घेत. आलं का लक्षात? 4 वाजता तुमची बॅच नाही आहे भाविका, ही 12वी वाल्यांची बॅच आहे. ठीक आहे? ठीक आहे सर. हो. तुम्ही कदाचित 12वीच्या